एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घरपोच 7/12 मिळणार. म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून महसूल विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये महसूल विभागाअंतर्गत ज्या पण सेवा आहेत ते एकाच छताखाली भेटणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली. अर्थात जितकी पण महसूल विभागातील लटकलेली कामे आणि कागदपत्रे आहेत, जसे की दाखले वितरण, फेरफार प्रकरण, डिजिटल 7/12 अशा अनेक प्रलंबित समस्यांचा निवारा या अभियानाअंतर्गत होणार आहे. म्हणजे नागरिकांना वारंवार महसूल विभागात चक्रा मारावे लागणार नाहीयेत, तर त्यांना घरपोच सुविधा भेटणार आहे. तर या अभियानाअंतर्गतच नागरिकांची लटकलेली कामे पूर्ण होणार असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिरचा पहिला टप्पा अमरावती येथे 7 मार्च ते 15 मे पर्यंत राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अमरावती जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी दिली आहे. अनेक वर्षापासून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची जी कामे महसूल विभागाकडे रखडलेली व प्रलंबित आहे, त्यांनी या शिबिरमध्ये आपली कामे त्वरित पूर्ण करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 95 मंडळ नेमले गेले आहेत आणि त्या मंडळाच्या अंतर्गत महसूल विभागातील सगळी कामे होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची तयारी सुरू झाली आहे. 7 मार्च आणि 14 मार्च 2 दिवस या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात 2 दिवस आणि मे महिन्यात 2 दिवस 6 शिबिरं मंडळ स्तरावर तालुक्यातील मंडळ स्तरावर घेण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. या शिबिराच्या माध्यमातून 15 सेवा तुकडेबंदीपासून तर येणेपर्यंत या सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे सर्व पालकमंत्री, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सरपंच ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी या शिबिराला हजर राहणार आहे. मी सुद्धा कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये या शिबिराला जाणार आहे. त्यामुळे या राज्यातल्या जनतेला महसूल विभागाच्या पांधन रस्त्यापासून तर 7/12पर्यंत, जिवंत 7/12पासून तर या ठिकाणी पट्टे वाटपापर्यंत, कबाला वाटपापर्यंत साऱ्या योजना आम्ही या शिबिरामध्ये करणार. तर नागरिकांची कोणती कामे या महसूल अभियान अंतर्गत होणार आहे आणि महसूल विभाग कोणती 15 सेवा देणार आहेत ते पाहूया. तर दाखले वितरण या अंतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र काढून मिळणार आहे. भूमी अभिलेख अंतर्गत प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, 7/12 आणि 8 उतार्यातील त्रुटींची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे वितरण, डिजिटल 7/12 मध्ये सुधारणा किंवा डिजिटल 7/12 तयार करून देणे, शेतकरी योजना, PM किसान नोंदणी, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि मोजणी अर्ज, इतर सेवा जसे की अकृषिक म्हणजे NA परवानगी, ज्यामध्ये नवीन नियमानुसार NAची विशेष परमिशन BDO कडून घ्यावी लागणार नाही, तर केवळ लेआउट आणि टाउन प्लॅनिंगची मंजुरी घ्यावी लागणार आहेत. आणि यामध्ये सरकारच्या नवीन नियमानुसार NAच्या परवानगीसाठी एकदाच पूर्ण कर भरावे लागणार आहेत, त्यानंतर टॅक्स भरावे लागणार नाहीत. त्याचसोबत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, घरपट्टे वाटप योजना आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले तयार करून मिळणार आहेत. आता यामध्ये सगळी प्रलंबित आणि रखडलेली नागरिकांची कामे शासनाच्या या अभियानात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला फायदा करून घ्यावा आणि महसूल विभागातील आपले सगळे रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. या अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते मंडळ आहेत आणि किती तारखेला आहेत याचा टाइम टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे. तसेच जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात 7 मार्चपासून होणार असून त्याच्यानंतर 14 तारखेला आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 10 एप्रिलला, त्यानंतर 17 एप्रिलला आणि त्याच्यानंतर 8 मेला आणि शेवटी 15 मेला तर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये या अभियानांतर्गत समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
त्याचा सुद्धा आम्ही उहापोह त्या ठिकाणी या जी आरमध्ये झालेला आहे. यामध्ये जे वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करण्याबद्दलचा उल्लेख आहे. जिवंत सातबारा मोहीम आपण मागील काही महिन्यांमध्ये राबवलेली आहे, त्याला सुद्धा पूर्णत्वास आपल्याला नेण्यासाठी या जी आरमध्ये उल्लेख आहे. त्याच्यानंतर जे सामाजिक अर्थसहाय्य योजना होतात आपल्या, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही आपल्या ज्या योजना असतात जे सामाजिक अर्थसहाय्य करतो, तर त्याच्यातले जे काही लेफ्ट आउट बेनिफिशरी असतील त्यांच्यासाठी पण एक सॅच्युरेशन मॉडेलमध्ये आपल्याला काम याच्यामध्ये करायचं आहे. तुकडेबंदी कायद्याच्या ज्या आता त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये शासन रिलॅक्सेशन दिले यांच्याबद्दल प्रचार प्रसिद्धी करून घेऊन जास्तीत जास्त लोकांकडून अर्ज भरून घेणे आणि त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देणे हे सुद्धा याच्यात उद्देश आहे. त्याच्यानंतर जे मंडळ अधिकारी स्तरावर ज्या काही पेंडन्सीज आहेत, मग ते पाणी रस्त्याशी निगडीत असो किंवा पट्टेवाटपाशी निगडीत असो, या सगळ्या या अभियानामध्ये आपण क्लिअर करणार आहे. त्यामुळे पट्टेवाटप सुद्धा या अभियानात एक महत्त्वाचं आपलं रोल राहणार आहे. अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.